नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा सतीश गायकर या यूट्यूब चॅनलवर. आज चाललो आपण मशा येथे बैलगाड्यांच्या शर्ती बघायला. भरपूर गरम होतोय तरी पण आम्ही चाललोय, कारण हा नाद आहे आमचा. तर चला बघा, हे पण चालले तिकडेच मशाला. आज एवढी बैला आहे त्यांच्या गाडीत, 4-4 बैला आणि फुल पब्लिक पण आहे त्यांच्या गाडीमध्ये. फुल मजा पण सगळी. तर आता पोचलो आपण मशा येथे अड्ड्यामध्ये. बघू शकता तुम्ही, अड्डा भरलेला आहे. भरपूर बैला सुद्धा आलेली आहे. चला आता दाखवतो आपण अड्डा कशा प्रकारे भरलेला आहे, तो कसा नियोजन वगैरे त्यांचा सगळ्यांचा. अड्डा तर मस्त भरलेला आहे. थोडं दाखवतो. आता गाड्या पण खाली सुटायला गेलेल्या आहेत, त्या पण येतील थोड्या टायमामध्ये, त्या पण तुम्हाला दाखवू आम्ही. माऊलीला आमच्या असं फाटी दाखवायला घेतले. बॉस. बघू शकता तुम्ही, अड्डा भरपूर भरलेला आहे. इथं आमच्या गावाच्या बाजूचं आलेलं आहे अनिलदा, पाखऱ्या बैलाचा मालक. आणि इथं पण भरपूर बैला आलेली आहे. भरपूर बैला आहे म्हणजे आजचा अड्डा एक नंबर भरलेला आहे. तुम्हाला आम्ही दाखवू. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही, आणि आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चांगला प्रतिसाद द्या. आणि अजून प्रकारे कशा व्हिडिओ बनवल्या पाहिजेत ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. हे बघा, आता पण बैल आल्यात, भरपूर गाड्या आहेत चालल्यात. हे बघू शकता, इकडे पण भरपूर बैल आहेत. एवढी जागा आहे ना, तेवढी बैल आलेली आहेत. तिथं अड्ड्यामध्ये भरपूर अड्डा भरलेला आहे. मुरबाड तालुक्यातला प्रसिद्ध असा अड्डा मशामध्ये भरतं. भरपूर बैल आलेले तुम्हाला दाखवू आम्ही, होतील तेवढी. तर मित्रांनो, आता चाललोय आपण गाड्या सुटताना तिथे गाड्या बघायला. मगाशी आपण तुम्हाला दाखवला मैदान कसा भरलेला आहे तो. आता गाड्या सुटतात, आपण ते बघायला जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या गाड्या कशा सुटतील कशा नाही. तुम्ही स्वतःची काळजी घेत जा, कारण गाड्या सुटतात तेव्हा गाड्या अंगावर सुद्धा यायची शक्यता असते. आणि पहिलीच गाडी सुटल्या अड्ड्यामधली. बघा तुम्ही कशी बैला पालाले, ती फुल सुसाट. धूल पण अशी उडतं ना, तर तोंडाला रुमाल बांधत जा, नाही तर आवरी धूल जातं ना नाकान. बाबा चालले. आता गाड्या पण खालती येत चालल्या, ते तुम्हाला दाखवतो आम्ही. आमच्या व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चांगला प्रतिसाद द्या आमच्या व्हिडिओला. जास्त शुद्ध बोलायला जमाने तुम्ही समजून घ्या, कारण मला शुद्ध बोलताच येत नाही, कारण मी इंग्लिश मीडियममध्ये कधी शिकायला गेलोच नाही. समजून घ्या तुम्ही. यो काला मुद्दम शायनिंग मारायला पुरा आले, त्याला असं वाटलं कोण बघेल कोण नाही. आणि आता दुसरी गाडी सुटणार आहे. मामा उषा बोलल्या कुठे गाड्या फुल सुसाट. चाला आली, दुसरी गाडी पण आली आणि गाडी फाकली. त्यामुळे तुम्ही याल त्या टायमाला स्वतःची काळजी. गाड्या फाकताना त्याच्यामुळे स्वतःला काही त्रास झाला नाही पाहिजे. आता उजवी साईड वन साईड विन होईल असं चालली सुंदरची गाडी. आता आमच्या गावातल्या मित्राची गाडी सुटणार आहे. टायगर आणले त्यांनी. या गावातली पोरं पण आले ना आमची. फुल मजा असतं अड्ड्यामध्ये आल्यावर. ओके, जाम मजा करतात पोरं अड्ड्यान आल्यावर. आता टायगरची गाडी गेली सुटायला, ते दाखवू तुम्हाला आम्ही. कोण विन होतं ते दिसेल आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर मजा येईल. ब्लॉग कंटिन्यू करा आपला. तुम्ही आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता बघूया टायगरची गाडी काय होतं ते. गोकुल पण आले मैदानामध्ये, ईगल ग्रुपचा. त्याची पण शरद जमलेली आहे. आणि याला बोलतात खरी मजा बैलगाडी शर्ती बघायला आल्यावर. बघा तुम्ही कशी बसल्यानी पोरा झाडांवर, काही टेन्शन नाही. गाडी फाटली तरी पण त्यांना काहीच होणार नाही. आणि इथं आता जमले गोकुलची शरद. तुम्हाला दाखवलं आम्ही ईगल ग्रुपचा गोकुल 2277 दाबाड बापसाई एक्सप्रेस
गोकुल. आता त्याची शर्यत सुटणार आहे की बघा बैला पालाली. गोकुल असा पलताना पब्लिकचा भिताड म्हणून त्याची ओळख आहे आणि गोकुल 1 साइड विन झालता या शर्यतीमध्ये. यो सर्जा यो अड्डा भरलेला आहे मशाचा भरपूर. चला आता खालती जाऊ गाड्या सोडताना तिथं. चला आता आपण चालल्यावर खालती. आपली शर्यत जमलेली आहे माऊलीची. आता ती शर्यत तुम्हाला आम्ही दाखवू. आणि इथं भरपूर जणांनी गुलाल घेतलेले आहे. ते बघा असा बैल गरम करायला घेतले. आपली पण शर्यत जमलेली आहे. आता चला ती बघायला जाऊ माऊलीची. मला पण होत आपला माऊली 35 बरीच बैल आलेली. आणि आता जाऊ आपण खालती माऊलीची आपली शर्यत बघायला. पब्लिक बघा संध्याकाळी गाडी मला एवढी गर्दी असते त्याच्यामुळे लई टाइम होतं. गाड्या सुट्टा चालक होतं डायरेक्ट. बघा कुठं बसले डायरेक्ट झाडावं. टेन्शनच नाही, ऊन पण लागणार नाही त्यांना. एवढी पब्लिक आहे मशाच्या अड्ड्यामध्ये. आपली गाडी पण आली सुद्धा. पब्लिक तुला टाइम लागेल ती पण आपल्याला बघायला भेटेल. आणि आता आपल्या माऊलीची गाडी सुटणार आहे. जसा पंच उषा बोलेल तशी आपली गाडी सुटेल. माऊलीची आणि सुंदरची आपली गाडी आहे. आपल्याला आता ती बघायला भेटणार आहे. काय होतं आणि काय नाही ते आता समजेल आपल्याला थोड्याच टायमान. गाडी आणि ही गाडी सुटली आणि आपली गाडी त्या पाठीने गेली. यार आता वाटाने आपली गाडी जिंकू शकतं कारण त्या पाठीने गाडी गेल्यावर जिकायची चान्स कमी असतं. बघूया तरी काय होतं आपण. आताच झाली आपली बिनजोड. गाडी आपली त्या पाठीमध्ये गेली त्याच्यामुळं हार झाली आपली. ठीक आहे, बैलगाड्या शर्यत हारजिती होतच असते. आता चाललोय आम्ही घरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.